नमस्कार प्रेक्षक हो. कधी आपल्या आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा सगळं काही हातातून निसटल्यासारखं वाटतं. कधी आपलं अख्खं कुटुंब दुःखाच्या गर्तेत बुडालेलं असतं आणि तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रत्येक प्रयत्न करूनही अयशस्वी ठरता. नागपूरच्या मंगला रामकृष्ण विस्पुते यांची कहाणी अशाच संघर्षांनी भरलेली आहे. एक हृदयद्रावक कथा जी तुम्हाला थक्क करून टाकेल. प्रेक्षक हो, मंगलाताईंनी त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या भक्ती साधना केल्या आणि अन्य अनेक परंपरागत साधना आणि अनुष्ठाने केली, परंतु त्यांच्या दुःखात काहीच फरक पडला नाही. त्यांना स्वतःला दम्याचा असह्य त्रास, राधास्वामींची साधना करूनही गुडघ्यांचे दुखणे, तर त्यांच्या मुलीला दुर्धर कॅन्सर. लाखो रुपये खर्च करूनही त्यांच्या मुलीला मृत्यूपासून वाचवता आले नाही. त्या दुःखद क्षणी त्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला, आमच्या भक्तीचं फळ कुठे आहे? प्रेक्षक हो, त्यांच्या आयुष्यात बदल घडला 2012 मध्ये, जेव्हा त्यांनी संत रामपालजी महाराजांचा सत्संग पाहिला. त्यांच्या वाणीत त्यांना सत्याची अनुभूती झाली आणि 17 ऑगस्ट 2012 रोजी त्यांनी गुरुदीक्षा घेतली. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दुःखांना रामपालजी महाराजांच्या कृपेने पूर्ण विराम मिळाला. परंतु मंगलाताईंनी नेमका काय अनुभव घेतला? त्यांना त्यांच्या दुःखापासून कशी मुक्ती मिळाली? चला जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांमधून. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? मंगला रामकृष्ण विस्पुते. आपण कुठून आलात? नागपूर, महाराष्ट्र. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 17 ऑगस्ट 2012. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? लहानपणापासून बी जे आपले पारंपरिक आहे हिंदू लोकांचे देवदेवता, ते सगळी त्यांची पूजा अर्चा करायची, पारायण करायची, नवनाथाची पोथी, गुरुचरित्राचं पारायण, शिवलीलामृतचं पारायण, हे सर्व मी करत होती. मग त्याच्यानंतर गायत्रीची नामदीक्षा घेतली आणि तिची साधना करणं सुरू केली. मग मी ती साधना आम्ही जवळपास 12 वर्ष केली. गायत्री परिवारामध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा मंत्रलेखन करायचो आणि त्याचे कार्यक्रम असे असायचे की सुरुवातीला पहिले कलशयात्रा निघायची सगळ्यांना जमा करून, त्याच्या आधी प्रचार सेवा, कसं हवन आहे वगैरे लोकांना, आणि मग कलशयात्रा निघायची. कलशयात्रा निघाल्यानंतर सगळे जमून भजन वगैरे व्हायचे आणि मग हवन वगैरे व्हायचा दुसऱ्या दिवशी. 5 कुंडी 10 कुंडी जसं जे असायचं तसं त्याच्यामध्ये तुपाचं हवन व्हायचं. लाकडाचे हे करून त्याच्यात सामग्री आणि तुपाचं हवन व्हायचं. आणि अनुष्ठानही व्हायचे त्याच्यामध्ये. नवरात्रीमध्ये दोन्ही 9 दिवसाचे उपास करायचो आम्ही आणि त्याच्यामध्ये 24,000 मंत्र झाले पाहिजे 9 दिवसामध्ये. एका दिवसात 27 माळा म्हणजे झाल्याच पाहिजे, असं 9 दिवसामध्ये 24,000 मंत्र झाले पाहिजे. जास्त झाले तरी चालेल असं असायचं. आणि रोज मग आम्ही हवन करायचे. कुंड बनवून ठेवलं होतं, त्यात रोज 108 आहुत्या टाकायची आणि त्याचा जप तर भरपूर केला, म्हणजे खूपच, त्याची काही गणनाने इतका केला. आणि त्याच्यानंतर मग की राधास्वामीबद्दल कळलं आम्हाला काही, त्याचे पुस्तकं वाचले आम्ही. तर आम्हाला असं वाटलं की हे ज्ञान अजून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ते म्हणतात की ये तो सब में बडा है, एकदम सतलोक जाने का रास्ता आहे, असं सांगतात ते लोक त्याच्यामध्ये. तर आम्हाला वाटलं की हे श्रेष्ठ असेल. मग आम्ही ती गायत्रीची साधना सोडून दिली आणि राधास्वामी पंथामध्ये आलो आम्ही. तर त्याच्यामध्ये जवळपास आम्ही 24 वर्ष होतो दोघंही जणं. आणि त्याच्यामध्ये काय असायचं की पाठ व्हायचा फक्त, बाकी काही नाही व्हायचं. पुस्तक वाचायचे ते म्हणून दाखवायचे बाणी आपल्याला, आणि ते त्यांचं पुस्तक होतं त्यातले काही वाचून दाखवायचे. थोडक्यात प्रवचन म्हणू शकता त्याला, ते त्यातनं वाचून दाखवायचे ते. आणि तिथे दरवर्षी आम्ही जात होतो, कार्यक्रम असायचे तर तिथे डोनेशनही घेत होते. आणि 2 वेळचं खाण्याचं सुद्धा, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, ते सुद्धा पैशानी. तिथे राहायचं सुद्धा पैशानी, सगळं म्हणजे पैशानीच होतं, निःशुल्क काहीच नव्हतं तिथे. असं आम्ही जायचं दरवर्षी, असं करत करत केलं. हे केल्यानंतर काय झालं, इतके वर्ष केल्यानंतरही आम्हाला भरपूर दुःख वगैरे झाले. मला दम्याचा त्रास होता, म्हणजे अटॅक येत होते मला दम्याचे, इतका भयंकर त्रास होता मला. आणि पायाचे गुडघे बिडघे साधना करून करून दुःख लागले ते. पण ते काही बरे व्हायला तयार नाही. ते म्हणायचे तो कर्मों का भोग है, तो भोगना ही पडेगा, असंच म्हणायचे त्याच्यामध्ये. हे तो आखरी तक कैसा ही रहेगा, इसका कोई उपाय नाही, असंच म्हणायचे ते. आता आम्हाला वाटायचं ठीक आहे, याच्यात असंच असेल आपल्या याच्यात. ही सगळी साधना करता करता माझी मुलगी पण आजारी झाली. तिला कॅन्सर झाला, ब्रेस्ट कॅन्सर. तर त्याच्यासाठी खूप औषध पाणी केलं, लाखो रुपये खर्च झाले. तरीसुद्धा नंतर सांगून दिलं की ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशनही झालं
ऑपरेशन झाल्यावर जगेल म्हणे, पण त्याच्यानंतरही काहीच नाही. त्याच्यानंतर ती 5-6 महिन्यामध्येच मेली. ती खूप ट्रीटमेंट केले तिच्यासाठी. तिने सांगून दिलं होतं जायच्या आधीच की आई बाबांना बोलली म्हणे, बाबा 4 वाजता मी जाईल म्हणे. ते येऊन सांगायला लागले म्हणे. असं मी म्हटलं डबा करून देते. ते म्हणे डबा काय करते, तिथे सांगून दिलं तिने असं म्हणे, आणि ती जाणार म्हणे 4 वाजता. तशीच मी पळाली घरून तिथे. मग पूर्ण वेळ तिथेच बसून राहिली आणि त्या राधास्वामींची धावा करू लागली, खूप जाप करायला लागली की कसंही करून गेलं आली पाहिजे पोरगी आपली. एवढी तिन्ही भक्ती खूप केलेली होती. आम्ही पूर्ण परिवार करत होतो. तर आम्हाला असं वाटलं की हिला वाचवतील, कुठून तरी येऊन वाचवतील तिला, असंच वाटत होतं. पण शेवटपर्यंत ते नाही वाचवू शकले. ते म्हणे तुमचा कर्माचा भोग आहे, असंच होईल म्हणे, तिथं मोक्ष पाहिल म्हणे तुला, असं सांगितलं त्यांनी. पण ती मोक्ष कशाचं, तिचं सगळं सर्वस्व म्हणजे कमी वयातच झालं. असं सगळं दुःख आम्ही आपल्या डोळ्यांनी कमी वयामध्ये पाहिलं, जे की नाही पाहायला पाहिजे, पण ते पाहावं लागलं आम्हाला. जसं तुम्ही सांगत आहात की राधास्वामी पंथामध्ये जुडल्यानंतर आपण जी भक्ती केली, जी भक्ती साधना आपण केली, जे मंत्रजाप आपण केले, त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ झाला नाही. याउलट आपली जी मुलगी होती तिला कॅन्सरसारखा असा भयंकर आजार जडला आणि शेवटी ती मृत्यूला प्राप्त झाली. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांची कल्पना कोणी दिली आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? मग असेच टी व्हीवर प्रवचन पाहता पाहता मधु परमहंस आहे रांजडीवाला, त्याचाही पाहिला आम्ही. 2 महिने त्याच्याकडे गेलोसुद्धा आम्ही, पण तिथे काही व्यवस्था नाही बरोबर, काही नाम नाही बरोबर, नुसतं फक्त गर्दी जमा करणे आहे आणि सगळं तिथेसुद्धा पैशाने व्यवहार आहे, व्यवस्था काहीच नाही आहे. पण त्याच्यात समाधान काहीच नाही झालं. 2 महिने केल्यावरही समाधान काहीच नाही झालं. प्रवचन आम्ही त्यांचे ऐकत होतो आणि आमच्या गुरुजीचे ऐकत होतो. मग हे ऐकता ऐकता आमच्या भगतजीला वाटलं की नाही, हे ज्ञान याचं काही खास नाही आहे, याच्याही वरचं ज्ञान हे आहे. मग एकसारखे प्रवचन आम्ही रोज पाहत जायचो. पाहता पाहता मग ते नंबर नोट केले. मग तिथे जायचा विचार केला. मग इकडे फोन करून विचारलं. त्यांनी सांगितलं असं असं या म्हणून, जे भगत लोक इथले आहे. मग ते आम्हाला घेऊन गेले. 17 ऑगस्ट 2012ला आम्ही गुरुजीची नामदीक्षा घेतली आम्ही. जसं तुम्ही सांगत आहात की 2012मध्ये आपण संत रामपालजी महाराजांची सत्संग ऐकलेत. त्या सत्संगाच्या आधारे संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान आहे आपल्याला दिलं, त्या ज्ञानावर आपण आश्रित होऊन आणि ते ज्ञान जाणून समजून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तर ह्या गुरुदीक्षेमुळे आणि ज्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? ही सद्भक्ती केल्याने सगळ्यात पहिले तर आम्हाला मोक्षमार्ग मिळाला. आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, जे की मुलीचं असं हे होतं, इतकं आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं, गुरुजींनी त्यातनं आम्हाला सावरलं. सगळ्यात पहिले गुरुजींनी ही मोठी दया केली आणि मोक्षाचा मार्ग दाखवला. गुरुजीची अशी दया होत गेली की गुरुजींनी जे माझे पहिले दुःख होते सगळे, दम्याचा त्रास, गुडघ्यांचा त्रास, ह्या सगळ्यातून मलासुद्धा वाचवलं त्यांनी. आणि आमचे भगत आहे त्यांनासुद्धा अल्सरचं ऑपरेशन झालेलं होतं त्यांचं 95मध्ये, तरी त्यांना नेहमी ॲडमिट व्हावं लागायचं. काही झालं की रात्री 12 वाजता 2 वाजता ॲडमिट व्हावं लागायचं. एवढ्या भक्ती करूनही त्यातनं काहीच नाही मिळालं. जे दुखणं आहे ते चालूच राहायचं. पण गुरुजीच्या शरणमध्ये आल्यानंतर ते पण बरं झालं. त्याच्यानंतर पाईल्सची शिकायत झाली होती, मूळव्याध, ते पण बरी केली गुरुजींनी. गुरुजी काय करू शकत नाही, सगळं करू शकतात ते. आमच्या परिवारामध्ये माझी मुलगी मोठी, तिने फक्त गुरुजीचं पुस्तक वाचलं काही दिवस, तर तिला स्पॉन्डिलायटिसचा त्रास होता, जो की असाध्यच आहे म्हटलं तरी चालेल. त्यांनी सांगितलं की हे तुमचं बरं होणार नाही बा. एक व्हॅनतीची हे झालेली होती दबलेली. त्यांनी सांगितलं की हे तुमचं काही बरं होणार नाही बुवा, शेवटपर्यंत राहील असंच. तर मग आम्ही गेलो तिच्याकडे. तिने पुस्तक वाचलं गुरुजीचं आणि रोज फक्त दंडवत करत होती गुरुजीला ती. आणि म्हणे गुरुजी मला बरं करा, मी तुमचं नामदान घेईल म्हणून. तर गुरुजीने तिला नामदान घ्यायच्या आधीच तिचा रोग अर्धा बरा करून दिला. आणि मग जशी गुरुजीचं नामदान घेतलं तिने, गुरुजीने आशीर्वाद दिला, तर तिचं पूर्ण रोग त्या दिवसाचा दिवस आहे की आजपर्यंत औषध नाही, काही नाही, आणि ती पूर्ण बरी आणि सेवेमध्ये लावून घेतलं गुरुजीने तिला. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज गुरुजी म्हणून तुम्ही त्यांना संबोधतात, आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला अनगिणित लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण जो इतर भक्त समाज किंवा जो श्रोतावर्ग आपल्याला आज बघत आहेत टी व्हीवर, त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश आम्ही काय देऊ शकतो, आमचे गुरुजी संत रामपालजीच देतील. ते असं की आमचे संत रामपालजी जे आहे ते शास्त्रानुकूल भक्ती देतात. सर्व साधना शास्त्रानुकूल देतात. गीतेप्रमाणे, वेदाप्रमाणे, पुराण, वेद, कुराण सगळ्याचं प्रमाण देऊन आमचे गुरुजी भक्ती देतात.
आणि मंत्रजाप देतात. जे गीतेमध्ये लिहिलेलं आहे की ओम तत्सदिती त्रिविध स्मृत, म्हणजे 3 वेळा नामदीक्षा देतो जो खरा गुरु आहे तो 3 वेळा अशी नामदीक्षा देतो. तसेच आमचे गुरुजी 3 वेळा नामदीक्षा देतात. रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते शास्त्रानुकूल आहे, सत्यज्ञान आहे. तर सगळ्यांनी त्यांचे पुस्तकं वाचावे. ज्ञानगंगा, धरती पर अवतार, जीने की राह असे पुस्तकं पुष्कळ आहे त्यांचे. आणि दुसरी गोष्ट टी व्हीवर सत्संग येतात संत रामपालजी महाराजांचे. जे आपले पूर्वीचे आहे भगत भाई किंवा आणखीन आहे त्यांना संदेश काय, त्यांना ही प्रार्थना आहे हात जोडून की सर्वांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, त्यांचे पुस्तकं वाचावे. कारण त्यांचं ज्ञान पूर्ण प्रमाणासहित आहे. वेदाप्रमाणे, गीतेप्रमाणे, आपले जे गुरुग्रंथ साहेब आहे सगळ्यात प्रमाण दाखवून गुरुजी आपल्याला सत्य मार्ग दाखवून राहिले, मोक्ष मार्ग दाखवून राहिले. जो की आम्हाला कशातच नाही मिळाला तो आम्हाला मोक्ष मार्ग दाखवून राहिले. तर सर्वांनीसुद्धा जी आपली जुनी होती साधना त्यात काहीच ठेवलेलं नाही आहे, त्यात आहेच नाही काही, तर मिळणार कसं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये आल्यावरती प्रमाणाचे तुम्ही स्वतःही पाहू शकता. सत्संग पाहून आणि घरी पुस्तक मिळून पाहू शकता तुम्ही की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान काय आहे आणि ते किती याच्यात सत्य आहे ते. तर ते सगळ्यांनी ग्रहण करावं आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन त्यांच्या शरणमध्ये यावं. हे मोक्षमार्ग आहे हा. जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा फार सोपं आहे की टी व्हीवर प्रवचन येतात संत रामपालजी महाराजांचे. त्याच्या खाली एक पट्टी चालते, तिच्यावरती मोबाईल नंबर येतात. ते मोबाईल नंबर तुम्ही वाचा, तिथे फोन करा, SMS करा आणि त्यांच्याकडनं माहिती घ्या. तर महाराष्ट्रात काय पूर्ण वर्ल्डमध्ये गुरुजीचे नामदान, आमच्या संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र उघडलेले आहे. तर ते फोन केल्यावरती तुमच्या जवळपास जे असतील ते नामदान केंद्र संत रामपालजी महाराजांचे, तर ते तुम्हाला कळवतील की इथे या आणि अशी नामदीक्षा घ्या तुम्ही. इतकं सोपं आहे हे. ही जी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आहे ही जर कोणी व्यक्ती घेत असेल तर त्याला किती खर्च लागेल? संत रामपालजी महाराजांची जी नामदीक्षा आहे त्यात एक पैसासुद्धा लागत नाही. सगळं निःशुल्क आहे तिथे. आणि याआधी ज्या मार्गांमध्ये होतो आम्ही तिथे फक्त पैसा घेत होते, निःशुल्क काहीच नव्हतं तिथे. तर इथे मोक्षमार्ग आहे, तोही निःशुल्क मिळतो आहे. फक्त भक्ती करा आणि या संत रामपालजी महाराज शरणमध्ये. धन्यवाद. सच साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.